एक 2 चमचे गूळ टाकलेला आहे. आता सगळ्या शेवटी याच्यात टाकतोय लिंबू. याच्यात जाणार आहे आता मीठ. रंग पण मस्त आलाय नाही. बस गॅस इथे बंद करतोय. एका बाजूला सारण तयार आहे आणि आपण हे जो वरचं जे कव्हरिंग आपल्याला करायचं आहे ते पण आपण करून घेतलेलं आहे. त्याचा जो आटा आहे तो लावून घेतलेला आहे आपण. आता थोडा मैदा आपण टाकूया खाली असा. त्याचबरोबर हे जे सारण आहे ते मी एका बोलमध्ये काढून घेतो म्हणजे ते थंड होईल जरा. त्याला मी जरा पातळ असं लाटून घेतोय. चला हे लाटून तर झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आता मी थोडंसं याला एका स्ट्रेट लाईनमध्ये कट करतोय. आता याचे आकार तुम्हाला राऊंड बनवायचं असेल स्टफिंग करून समोसासारखं करायचं आहे किंवा इतरही आपण वेगवेगळे आकार करतो ना, स्क्वेअर कट करून त्यात भरून त्याला फोल्ड करायचं, त्रिकोणी करायचं आहे. आकार तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. याच्यामध्ये सारण भरणार आहे. पाणी लावून घेतोय. एक्स्ट्रा जी बाजू आहे थोडीशी आपल्याला कापून घ्यायचं आहे एंडला. तेल आता मध्यम गरम झालेलं आहे. खूप जास्ती गरम नाही केलं त्याला, मध्यम आचेवरच त्याला ठेवतोय. आणि आता हे जे केलेले रोल्स आहेत ते आपण याच्यात सोडणार आहोत. 2-2 करून टाकतो मी. हा हा वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.